नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी मिश्रा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे ने गुड़ी पड़वा के मौके पर शिवाजी पार्क में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित किया। उन्होंने महाकुंभ मेला से लेकर धर्म, राजनीति और प्रदूषण के मुद्दे पर जमकर हमला बोला। राज ठाकरे ने कहा कि हम नदियों की चिंता नहीं करते, बल्कि हमें औरंगजेब के कब्र की चिंता है। राज ठाकरे ने छावा फिल्म पर बोलते हुए कहा कि फिल्मों के जरिए जो हिंदू जागृत हो रहे हैं वे किसी काम के नहीं हैं। उन्होंने स्थानीय निकाय चुनाव को लेकर कार्यकर्ताओं को तैयारी में जुटने को कहा। राज ठाकरे ने महाकुंभ पर दिए अपने बयान को लेकर कहा कि कुछ लोगों को लगा कि मैं कुंभ मेले का अपमान कर रहा हूं। हमारी नदियां प्रदूषित हैं। पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी इन्हें साफ करने का प्रयास किया था। इसके बाद साल 2014 में प्रधानमंत्री मोदी ने गंगा को साफ करने का कदम उठाया। गंगा की सफाई पर अब तक 33,000 करोड़ रुपए खर्च हो चुके हैं, लेकिन अभी तक गंगा साफ नहीं हुई है। मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं, अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला। मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे। कुठे नयन? कसं वाटलं? म्हणे आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे। म्हटलं नाही, खालून प्रेत गेलं असेल एखादं। आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो, नदीला देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही, आजचे राज्यकर्ते नाही, गेल्या अनेक वर्षांपासूनचे, मला आजही आठवते, गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते, मला राजकारणातली, ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी। राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं। तेव्हापासून अजून गंगा साफ करतायत। त्याच्यानंतर आता 2014ला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, त्यांनी तेच सांगितलं, गंगा साफ करणार। आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट, तुम्ही आंघोळ केली म्हणजे, मी माझ्याकडे आता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये, आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत। पडणारच आजारी। त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे? प्रश्न हा गंगेच्या अपमानाचा नाहीये, प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये, पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे असतं, होतं, आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी। खरं तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता। आतापर्यंत 33,000 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावरती।